मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण 10व्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी 2 छान गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि जो आपण थोडासा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहजतेने ॲक्सेप्ट करणं, अडॅप्ट करणं सोपं जाईल. त्यातली पहिली गोष्ट अशी होती की एखाद्या गोष्टीच्या बाबत, एखाद्या व्यक्तीच्या बाबत, एखाद्या पोझिशनच्या बाबतीत, एखाद्या छोट्याशा वस्तूच्या बाबतीत सुद्धा आपलं मन अडकून राहतं, गुंतून राहतं. आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम वाटतं आणि त्याच्यातून स्वाभाविकपणे येणारं दुःख आहे, जी सेपरेशन एन्झायटी आहे, जी कधी ना कधीतरी आपल्याला सोडावी लागणार आहे गोष्ट. त्याबाबत आपण काय विचार करू शकतो? त्याबाबत आपण कोणत्या मार्गाने विचार केला तर ते आपल्याला तीच आलेले दुःख हे संधी आपल्या विकासाची ठरू शकेल आणि त्याच्यासाठी आपण कशाप्रकारे विचार केला पाहिजे याबद्दल समर्थांनी मागच्या श्लोकात मार्गदर्शन केलं होतं. आता या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया. हा श्लोक असा आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. हे मना, आता शांतपूर्वक जरा विवेकाने विचार कर आणि तूच शोधून पहा की या जगात सर्वस्वी निर्भेळ, सर्वस्वी निर्मळ, सुखी असा कोणीतरी आहे का? सुखाबरोबर दुःखही जडलेलेच असते. हे म्हणा, जसे तू पूर्वकर्म केले असेल त्या पूर्वसंचितानुसार ते तुझ्यासमोर उभं राहते आणि त्याच्यासमोर बरा किंवा वाईट तुला कर्मभोग भोगावा लागतो. Is there anyone ever happy among the people? O thoughtful mind, search and see yourself. O mind, whatever are your previous actions, what you did previously, and you have to experience their consequences. हे त्याचे शब्दार्थ झाले. आता भावनाचा जेव्हा मी विचार करत होते तेव्हा माझ्या डोक्यात ना आत्ताच्या हे जे काही ऑपरेशन सिंदूर झालं ना त्याचे सगळे विचार घोळत होते. आता बघा म्हणजे एखाद्या गोष्टीचं पूर्वसंचित आहे आणि त्याचा काहीतरी आपल्याला कर्मभोग भोगावा लागेल. हा श्लोक वाचताना इतकं चपकलपणे ते बसलं की दहशतवाद्यांनी कुरापती काढून कुलगामला हल्ला केला आणि त्याचं त्यांना एवढा मोठा कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील असं कदाचित त्यांनी एवढा गांभीर्याने विचार केला नसेल. पण ह्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने साऱ्या जगातल्या दहशतवाद्यांना हे ठामपणे उत्तर दिले आहे की जर का तुम्ही कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करता आमची खोडी काढली तर तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जरा जास्त वाईट प्रमाणात किंवा जे भोगावे लागतील ते जरा मोठे असू शकतात. तर हा आपण जागतिक स्तरावरचा प्रश्न बघितला की जो आता ज्वलंत आहे आणि तो खूप युद्धनीतीने किंवा कुशल नीतीने हाताळण्यात भारत सरकार असेल किंवा देश असेल, देशवासी असतील, सर्व सैनिक असतील, खूप विवेकाने हँडल केला आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण हाच प्रकार आपल्याही बाबतीत होतो का हो? थोडासा विचार करून बघा. आपल्याला ना म्हणजे मराठीत एक म्हण आहे की दुरून डोंगर साजरे. म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्या ठिकाणी किंवा समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही की आपल्याला जे सुखी, छान, मस्त वाटतंय ते त्याच्या जागी गेल्यावरती कधी कदाचित इथे काहीतरी दुखतंय, इथे काहीतरी टोचतंय आणि त्याचं दुःख कदाचित थोडंसं वेगळंच आहे. म्हणजे आता साधं उदाहरण बघा की एखाद्या डॉक्टरला जेव्हा असं म्हणतात ना की अरे बाबा हिला डॉक्टरचं स्थळ आलं, याला डॉक्टरची स्थळ आलं बरं का, वा उत्तम उत्तम, मस्त मस्त. पण जेव्हा त्या जोडप्याला जाणवायला लागतं की म्हणजे जो कोणी डॉक्टर आहे, ज्यांनी कोणी डॉक्टरी पेशामध्ये त्याचं करिअर करायचं ठरवलं आहे, त्याच्या पार्टनरला नक्की हे जाणवतं की माझा नवरा वेळी अवेळी किंवा माझी बायको वेळी अवेळी ऑपरेशनसाठी जाते, तिला अशक्य ताण असतो,
एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन व्यवस्थित होईल का नाही, एखादी गोष्ट व्यवस्थित हँडल केली जाईल का नाही, याचे ताण असतात. आणि बाकी बऱ्याच गोष्टी की जे कदाचित आपल्याला पोर्टफोलिओ बघून जाणूनही येणार नाहीत, किंवा त्या कपलनी ते ताण, त्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज केल्यात हे त्यांचं त्यांना माहिती असतं. पण बाहेरच्यांना दिसतं ना, कसं दिसतं बरं, वा वा काय सुखी आहे. पण खरी गोष्ट ही त्या दोघांनाच माहिती असते. म्हणजे "जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून पाहे." म्हणजे हा प्रश्न असा आहे की हा कालातीत प्रश्न आहे, की ज्याचं उत्तर ना कधी कुणाला मिळालंय, ना कधी कुणाला मिळेल असं वाटतं. आता साधी गोष्ट बघा ना, की एखाद्यासाठी अ, त्याच्याकडे बँक बॅलन्स चांगला नाहीये म्हणून दुःख आहे, की हां, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, की मला माझ्या 4 गोष्टी माझ्या मनासारख्या जगता याव्यात. त्याच्यासाठी मला अविरात्र कष्ट करावे लागतात. मला काही ना काहीतरी गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करावे लागतात. तर त्याचं दुःख झालं. पण ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, की जो खर्चता खर्चत नाहीये, त्यांची दुःख काय आहेत बघा बघू. मुलं व्यसनी लागली आहेत, किंवा कसं ना कसं तरी स्वतःला सुद्धा व्यसन आहे, कुठल्या ना कुठल्या तरी व्याधी आहेत. कारण की त्याच्या मागे खूप सारं टेन्शन आहे, खूप सारी पळापळ आहे. कदाचित स्वतःवरती, घरातल्यांवरती वेळ द्यायला वेळच नाहीये त्यांच्याकडे, किंवा लक्ष देण्याची इच्छाच राहत नाही, कारण की बघायला वेळच नाहीये. इतकी कामामध्ये व्यस्त आहे, इतके त्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत, किंवा इतक्या त्या सुखासीन जीवनामध्ये व्यस्त आहे, की आपल्यासमोर त्याची कर्म म्हणून किंवा त्या कर्माचं फळ म्हणून काय उभं राहतंय हे सुद्धा विचार करायला वेळ नाहीये. आणि ज्यावेळेस ते कर्माचं फळ असं उभं राहतं किंवा समोर अनुभवायला मिळतं, तेव्हा अचानकपणे डोळे जागे होतात, की नाही, नाही, अरे बापरे! मला डायबिटीज कधी झाला? कसा काय झाला? मला ब्लड प्रेशर 30व्या वर्षी, 36व्या वर्षी असं कसं होतंय? आणि जेव्हा तुम्ही मागं जाऊन बघता, तुम्ही जेव्हा तुमची हिस्ट्री काढायचा प्रयत्न करता, तेव्हा असं जाणवतं की आपण रात्र-रात्र कितीतरी गोष्टींसाठी घालवलेली आहे. तरी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. मग वेगवेगळी व्यसनं असतील, गोष्टींवरती पैसे खर्च करणं असेल, किंवा स्वतःच्या शरीरात थोडा सुद्धा व्यायाम न देणं असेल, जे आपण मागच्या श्लोकात म्हणलो ना, की स्वतःच्या शरीराला आवश्यक असणारे कष्ट द्या, की जेणेकरून ते सुदृढ राहील. पण ज्यांच्याकडे खूप आहे, त्यांनी ते कदाचित लक्षच दिलेलं नाहीये, आणि ज्यांच्याकडे पैसा नावाने प्रकरणच खूप कमी आहे, त्यांच्यासाठी तो मिळवण्यासाठी इतके कष्ट करावे लागतायत, की त्यामुळे येणारे शरीराला व्याधी आहेत. म्हणलं तर दोन्हीकडे दुःख आहे, पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे असं होतंय का, की ज्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत म्हणून तो श्रीमंत आहे आणि तो एकदम सुखी आहे, किंवा ज्याच्याकडे काहीच नाही, कशाची गमावण्याची भीती नाही म्हणून तो सुखी आहे. हे सुख आणि दुःख ना, हे असे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकाबरोबर दुसरं येतच. असं थोडंफार काहीतरी असलेलं दिसून येतं बघा. आणि हे काही फक्त थोरा-मोठ्यांना आहे का? तर असं तर काही दिसत नाही. हे तर अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांकडे हे असलेलं दिसतंय. म्हणजे आपण जर का सुखी माणसाचा सदरा शोधायचा प्रयत्न केला, तर होतं की आपल्याला कुठेच मिळणार नाही. तर आपण हा थोडासा विचार केला पाहिजे, की आपल्याला आत्ता जे काही सुख मिळतंय आणि आपल्याला आत्ता जे काही दुःख मिळतंय, ह्याच्यासाठी आपण काही गोष्टींचं काम केलंय का? किंवा आपण काही गोष्टीचे निर्णय घेतले त्याचेही परिणाम आहेत का? आणि जर का आपल्याला ते जाणवतंय, की हो बाबा मी काही भूतकाळामध्ये काही गोष्टीची जी पावलं उचलली आहेत, ती कदाचित बरोबर असतील किंवा चुकीची असतील, त्याची मला हे आत्ता परिणाम भोगावे लागतात. आता जर आपण ह्या गोष्टीचा थोडासा अजून गांभीर्याने विचार करून बघितला ना, तर आपल्याला खूप महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात येते बरं का. म्हणजे हे समर्थांनीही सांगितलंय आणि हे कृष्णाने गीतेतही सांगितलंय, की तू कर्म कर. त्याचं फळ काय असेल ह्याचा विचार करत बसू नकोस. पण कर्म करताना असं कर, की ते तू करतोयस, किंवा
आत्ता जे काही तुला उपभोगायला मिळतंय हे तुझ्या मुळे मिळतंय, तर असं नाहीये. तू काहीतरी आधी करून ठेवलंयस, त्याचं फळ म्हणून तुला हे मिळतंय. मग ते सुखाचं असेल नाही तर दुःखाचं असेल. आता कधी कधी बऱ्याचदा असं मध्ये म्हटलं जातं बरं का, आत्ता कशाला तुला काळजी पडली रे, आत्ता कशाला तुला करायला पाहिजे, मोठं झाल्यावर कर. आणि हे करण्याच्या नादात जेव्हा आपण लहान मुलांना काही गोष्टी एक्सपोज करत नाही, म्हणजे अगदी किती छोटं उदाहरण बरं का, की बुटाची लेस बांधणं असेल, स्वतःचं दप्तर स्वतः भरणं असेल, युनिफॉर्मची घडी घालून ठेवणं असेल, जेवायला बसताना ताटवाट्या घेणं असेल, किंवा व्हॉट एव्हर द थिंग द हेल्पिंग इन द हाऊस होल्ड थिंग, एवढा एवढा छोटीशी गोष्ट आहे. पण बऱ्याचदा लहान मुलांना काय म्हटलं जातं बरं, आत्ता कशाला मध्ये लुडबुड करतो, जा मोठं झाल्यावर तुला हेच करायचंय. त्यावेळी ज्यावेळी खरंच ती मोठी होतात तेव्हा ते करतात का हो, म्हणजे तेवढं गांभीर्याने घेतात का, जरा विचार करून बघा बघू. आणि जेव्हा अचानकपणे आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, माझं मूल मोठं झालं, माझं मूल 5वीला गेलं, 6वीला गेलं, आता तरी त्याला या गोष्टी यायलाच पाहिजे, त्यावेळी आपण अचानकपणे शिस्त लावायचा विचार करायचा, लागेल का बरं शिस्त? जी गोष्ट त्यांनी कधी अनुभवलीच नाहीये, ते गोष्ट तुम्ही अचानकपणे अपेक्षित करायला लागलात की नाही नाही, ही आता याला जमायलाच पाहिजे, त्याचं वय मोठं झालं. कसं जमेल आणि तो का करेल? जेव्हा आपल्याला असं वाटतंय की नाही बाबा, ही गोष्ट ह्या व्यक्तीने करणं अपेक्षित आहे, तर त्या प्रकारच्या गोष्टी, त्या प्रकारच्या सवयी ह्या सुरुवातीपासून लागणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला जेव्हा मोठं झाल्यावरती अ, हवं आहे किंवा वागणं अपेक्षित आहे, तेव्हा ते होऊ शकेल. आता एक हे अगदी लहान मुलांचं झालं, थोडंसं मोठ्या मुलांचं बघूया बरं का, किंवा हे मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसतं बघा. बऱ्याचदा 8वी 9वी 10वीची मुलं जेव्हा टीन एजमध्ये असतात की नाही, किंवा प्री ॲडोलेसंट एजमध्ये असतात, तेव्हा सगळ्यात मोठं वागणं काय दिसतं, एकदम ॲरोगन्सी असतं, आरेला कार्य असतं, ॲग्रेसिव्ह बिहेवियर्स असतं, जे त्यांच्या वयानुसार, त्यांच्या हार्मोनल चेंजेसनुसार एकदम बरोबर आहे, नाकारता येत नाही. आणि त्यावेळेला पालकांची सुद्धा सत्वपरीक्षा चालू असते, कारण की जे मूल कधी काळी माझ्या प्रत्येक गोष्टीला ऐकत होतं, ते आता ऐकेनासं झालंय. कदाचित लहान असताना आपण 2 दणके घालून, थोडंसं ओरडून मुलं ऐकत होती. पण आपल्याला माहिती नाहीये की त्या दणके घालण्याचा, त्या रागवण्याचा, त्या जबरदस्तीचा परिणाम हा ॲडोलेसंटमध्ये कसा दिसणार आहे. कदाचित त्यावेळेस आपण मुलांना थोडंसं स्वतः संयमाने विचार करायला शिकवलं असेल, स्वतःचा राग कसा बाहेर काढायचा, किंवा इमोशनली एखादी गोष्ट कशी व्यक्त करायची, हे जर का खूप लहानपणापासून आपण मुलांना समजवत गेलो, किंवा त्याची त्यांना प्रत्यक्ष उदाहरणं फॉलो करण्यासाठी देत गेलो स्वतःच्या वर्तनातून, तर कदाचित आपल्याला हा जो आत्ता प्रश्न भेडसावतो ना, की ही टीनेज मुलं इतके अरोगंट आहेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या मित्रांच्या ह्याच्यानुसार ती भरकटत जातात वगैरे, हे सगळे प्रश्न बरोबर आहेत, नाकारत नाही. पण जर का त्याची बीजं आपण रोवली नाही, तर आपण अचानकपणे फळांची अपेक्षा नाही करू शकत ना. सेम आपण एखाद्या करिअरच्या बाबतीत सुद्धा बघतो बघा. आपण एखाद्या मोठ्या पोस्टसाठी किंवा एखाद्या आपल्या ड्रीम जॉबसाठी जेव्हा अप्लाय करतो, तेव्हा आपण त्या ड्रीम जॉबची बीजं कधी रोवायला सुरुवात केली, हाही विचार करायची गरज आहे ना. म्हणजे जर का माझा ड्रीम जॉब हा एखादा सीए होणं असेल, तर सीएसाठी माझं काय काय असायला पाहिजे, माझी पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे, मला कोणत्या मार्कांमध्ये चांगले मार्क, कोणत्या विषयांमध्ये मार्क मिळायला पाहिजे, मी प्रॅक्टिकल अनुभव कुठे घेऊ शकते का शिकता शिकता, किंवा घेऊ शकतो का शिकता शिकता, किंवा त्या संदर्भात कोणती कोणती फील्ड्स सध्या अवेलेबल आहेत. ह्या गोष्टींनी किती वेळा मुलं विचार करताना दिसतात बघू. बऱ्याचदा माझा मित्र जातो, माझी मैत्रीण जाते म्हणून क्षेत्र निवडलं जातं, किंवा माझ्या अमुक तमुक XYZ ला एवढा एवढा पगार मिळतो बघ, आता तू तिकडेच जा.
ह्या गोष्टीच्या आमिषाने पालकांकडून किंवा शिक्षकांकडून हे गायडन्स दिले जातात. आणि या सगळ्यामध्ये त्या मुलाला काय वाटतं, त्याची क्षमता काय आहे याचा विचार होतो का, आणि त्या क्षमता पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने किती एफर्ट्स घेतलेले आहे, त्याच्याकडे त्यांनी त्याची मशागत केली आहे का, आणि जर का मशागत केली नसेल तर ती किती प्रमाणात करणं शक्य आहे ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे की नाही. आता हे झाले करिअरच्या बाबतीत. आता तुम्ही साधी गोष्ट बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा 2 एम्प्लॉई असतात बघा. म्हणजे तुम्ही साधारणपणे एक उदाहरण म्हणून चालते. एक एम्प्लॉई असतो, तो सगळ्या म्हणजे अगदी कर्मचाऱ्यांपासून जे ॲडमिन असतील, साधे सिक्युरिटी असतील, इथपासून ते वरिष्ठांपर्यंत सगळ्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवतो, सगळ्यांशी हसत खेळत त्यांची विचारपूस करत वागतो, त्यांच्या आडीनडीला मदतीला जातो, जे काम आपल्याला दिलंय ते तर चोख करतोच करतो, पण जिथं गरज आहे तिथेही स्वतःहून उभं राहतो. असं नाही की लष्कराच्या भाकऱ्या वाजतोय, पण नाही, किंवा ढोरकाम करतोय असंही नाही. पण हां, जेव्हा दिसतंय गरज आहे तेव्हा स्वतःहून मदतीला उभं राहतो. आणि जेव्हा दिसतंय की नाही, तिथं नाही म्हणणं गरजेचं आहे, तिथे योग्य ठिकाणी योग्य प्रकारे योग्य शब्दांमध्ये नाही म्हणतो. आणि वेळेस दुसरा एम्प्लॉई आहे की ज्याला त्याच्या ऑफिसमध्ये काय घडतंय ह्याची क्षणमात्र किंवा काही पडलंच नाहीये, ज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जसं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून दिलंय त्याच्याप्रमाणे गोष्टी होतात का नाही, आणि तेवढं आणि तेवढंच फक्त मी करणार आहे, तुम्ही मला माझ्या हातात सगळ्या गोष्टी आणून दिल्या पाहिजेत. आणि थोडासा ॲरोगन्स आहे, उद्धटपणा आहे, एकमेकांसोबत ॲडजस्टमेंट्स करणं असेल, कॉपरेशन करणं, ज्याला आपण म्हणतो ना इक्यू, इक्यूच्या बाबतीत थोडासा लोचा आहे किंवा थोडीशी गडबड आहे, त्या एम्प्लॉईजच्या अंडर असणारी टीम, आणि मी जो पहिला एम्प्लॉई सांगितला त्या पहिल्या एम्प्लॉईच्या अंडर असणारी टीम, तुम्हाला काय वाटतं बरं, कोणती टीम सगळ्यात जास्त सुखी असेल? सुखी, आता मी परत पहिल्या वाक्यावरती गेले बरं का, कोण सुखी असेल? तर स्वाभाविक आहे की जो लीडर ह्या तळागाळातल्या म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसासोबत डेलिगेशन करू शकतो, ज्याचा इक्यू उत्तम आहे, ज्याच्याकडे कम्युनिकेशन उत्तम आहे, ज्याच्याकडे एम्पथी आहे, आणि योग्य प्रकारे योग्य माणसांची पारख करण्याची क्षमता याच्याकडे आहे, स्वाभाविकपणे तो माणूस हा लीडर म्हणून सगळ्यांना हवावा असं वाटतं, किंवा ती व्यक्तीचं अस्तित्व सुद्धा, म्हणजे ती व्यक्ती जरी असली तरी बरं वाटतं, त्या व्यक्तीशी मोकळं बोलावंसं वाटतं. स्वाभाविक आहे हे, त्याच्याकडे ओढ जाणं अगदी स्वाभाविक आहे. तर आता हे प्रत्येकाच्या हातात आहे बरं का, की आपण सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये कसं वागतो आहे. मग ना आपल्या हातात ना भूतकाळ आहे की जे आपल्या आधी घडून गेलंय, ज्याचे परिणाम आपण भोगतोय, ना भविष्यकाळ आहे की आपल्याला माहिती नाहीये की आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय. पण आत्ताचा काळ, प्रेझेंट, हा आपल्या हातात आहे, की मग ती परिस्थिती सुखाची असो किंवा दुःखाची असो, मी त्या परिस्थितीमधनं काय शिकलं पाहिजे. मी जर का सुखाची परिस्थिती असेल तर माझ्या कोणत्या अशा स्किल्सना, कोणत्या अशा गोष्टींना वाव दिला पाहिजे की जेणेकरून माझा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतील, माझी इक्यू असतील, किंवा माझ्यातले स्किल्स वाढवणं असेल, घरातल्यांना वेळ देणं असेल, या गोष्टी मी सहजतेने करू शकेन. आणि जर मी एखाद्या कठीण प्रसंगातून, एखाद्या दुःखद प्रसंगातून जात असेल, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी अशा कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ज्या मला ह्या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील. मग त्याच्यामध्ये सेम माझे स्किल्स असतील, माणसं असतील, कोणते रिसोर्सेस मी वापरू शकतो ह्याचा आढावा घेत घेत पुढे जाणं असेल, आणि त्यानुसार माझी पुढची बांधणी करणं, मोर्चे बांधणी करणं असेल. आता तुम्ही बघितलं तर ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे ना भूतकाळ ना भविष्यकाळ हे आपल्याला सांगू शकता येत नाही, पण हे जे प्रेझेंट आहे ते ॲक्च्युली प्रेझेंट आहे, गिफ्ट आहे, की जे आपण जर का खूप विचारपूर्वक
वापरलं तर स्वतःच्या विकासासाठी त्याचा नक्कीच उपयोग करून घेता येईल आणि स्वतःच्या विकासासोबत सुद्धा काही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुद्धा या गोष्टींचा नक्की वापर करता येईल. आता हा जो प्रश्न आहे ना, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून पाहे. आता ह्याचं थोडंसं मंथन करा आणि तुम्हीच या पॉडकास्टच्या शेवटी कमेंटमध्ये उत्तर लिहा की तुमच्या दृष्टीने जगात सगळ्यात सुखी कोण आहे बरं. आणि तुम्ही स्वतःच्या या आलेल्या परिस्थितीला कोणतीही असेल सामोरं जाताना काय विचार करता की या गोष्टींचा मी माझ्या प्रगतीसाठी विचार करते किंवा ह्या गोष्टींसाठी मी इथून पुढच्या काळामध्ये नक्की काही ना काहीतरी काम करणार आहे. आता हा श्लोक सोपा आहे, म्हणजे एक थोडासा आपण तार्किक दृष्टीने विचार केला तर ते समजायला सोपं आहे, पण अंमलात आणायला खूप अवघड आहे बरं का. म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का विचारपूर्वक माइंडफुली केल्या तर ते शक्य होऊ शकेल. म्हणजे आता समजा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना, एखादं पाऊल उचलताना आपण त्यांचा 360 विचार करतोय का? मग जर का आपण 360 विचार करत असू तर समाज हिताच्या व स्वतःच्या हिताच्या कोणत्या गोष्टींचा स्वीकार करतोय ह्याचं अवलोकन करता येईल. येणाऱ्या सुखाला किंवा दुःखाला समतोल वृत्तीने सामोरं जाण्याचा प्रयत्न करता येईल. आणि try to be always grounded in whatever situation you have. Try to pray gratitude for whatever you have. मला असं वाटतंय या 4-5 छोट्या छोट्या गोष्टींचा जर का आपण सवयीच्या स्वरूपात वापर करायला सुरुवात केली तर आपल्यालाही या प्रेझेंटचा योग्य प्रकारे उपभोग घेता येईल. तर आजचा पॉडकास्ट जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर नक्कीच द्या, पण कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही सजेशन्स असतील त्या नक्की लिहा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.